पिवळी मसुराची डाळ सगळ्यांनाच माहीत आहे आणि ही पौष्टिक देखील आहे, कारण यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि त्याचबरोबर विटॅमिन सी, ई आणि ए याचं प्रमाण जास्त आहे. म्हणून याच्यापासून एक हेल्दी पदार्थ बनवणार आहोत. त्याच्यासाठी ही डाळ रात्रभर भिजत ठेवली. दुसऱ्या दिवशी यातील पाणी काढून घ्यायचं. एका मिक्सरच्या भांड्यात डाळ घ्यायची, यामध्ये कोथिंबीर, टोमॅटो घ्यायचा, आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 1 मोठा चमचा जिरं, लसूण पाकळी 5 ते 6, त्याचबरोबर 5 ते 6 कढीपत्त्याची पाने देखील टाकून घेतली आणि 1 हिरवी मिरची. या ठिकाणी लाल मिरची असेल तर ती देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला हवं तर कांदा देखील ॲड करू शकता. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकत याचं एक बॅटर बनवून घ्यायचं. लक्षात ठेवायचं, डोशाला जसं बॅटर नेहमीप्रमाणे बनवतो त्यापेक्षा हे बॅटर थोडंसं घट्टसर असावा, म्हणजे काय होतं की डोसे चांगले याचे बनले जातात. आता तुम्ही म्हणाल नेहमी काय डोसेच बनवते, पण डोसे बनवायचं म्हणजे मुलीला माझ्या डोसे जास्त आवडतात आप्प्यांपेक्षा, आणि आप्पे बनवायचे म्हटलं ना की यामध्ये इनो वगैरे टाकायला लागतो. त्यापेक्षा नेहमी रेग्युलर डोसे बनवायचे ज्याच्यात इनोचं किंवा सोड्याचं प्रमाण, सोडा नाही वापरला तरी देखील चालतो. म्हणून छान याचे डोसे बनवून घेतले. यावर थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि साजूक तूप मस्त हे खरपूस भाजून घ्यायचे हाय टू मीडियम फ्लेमवर, आणि मस्त आपले हे हेल्दी असे मसुराच्या डाळीचे डोसे बनवून तयार झालेले आहेत. नाश्त्यासाठी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक